राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्या अनुषंगाने आज जे आपले राऊत आहेत त्यांच्या विरोधात काही विरोधकांनी आक्षेप घेतला होता आणि त्या आक्षेपाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शैलेश पोटपोडे वकील आतमध्ये होते. आणि काय झालं नेमकं तिथं चर्चा, कायद्यातले काय काय चौकटी आपल्या वकिलांनी सांगितलं, त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती आपण घेणार आहे राऊतच्या संदर्भात. मला सांगा साहेब, आतमध्ये काय काय झालं नेमकं. सुरुवातीला निवडणूक न्याय निर्णय यांच्यासमोर निवडणूक अधिकारी यांनी ज्यावेळेस स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेस प्रत्येकाच्या नावाप्रमाणे ज्याला नाव पुकारेल त्याचं नामनिर्देशन पत्र, त्याच्या पत्रात काय हे असेल तर त्रुटी जे असतील किंवा कोणाला ऑब्जेक्शन असेल याबद्दल त्यांनी विचारत होते. त्यावेळेस माजी आमदार राजेंद्र राऊत साहेब यांच्या अर्जास बारसकर यांनी आक्षेप घेतला आणि तो आक्षेप असा होता की त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये श्री आणि केलेला आहे आणि एका ठिकाणी दुसऱ्या फॉर्म मध्ये मिस्टर असा झालेला आहे. तर आणि ही एक त्यांनी त्यामध्ये एक त्रुटी काढली आणि दुसरी त्रुटी अशी काढली की त्यांनी जे हे दाखल तक्रारी अर्ज म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस ते आमदार होते, आमदार असताना त्यांनी आमदार निवास वापरलं होतं का आणि ते वापरलं असेल तर त्याचे यामध्ये उल्लेख केलेला आहे का याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवलेला होता. आणि त्याचप्रमाणे राऊत यांनी तिसरा आक्षेप एकच मिनिट. तिसरा आक्षेप मिस्टर आणि श्री झालं, दुसरा हे झालं नावाचं हे झालं. तिसरा मुद्दा त्यांनी जो घेतलेला होता की त्यांचं वय ह्यांनी 56 केलेलं होतं, 56 वर्ष. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये महिने आणि दिवस हे त्यांनी स्पष्टपणे लिहायला पाहिजे होते. परंतु याचं आम्ही खंडन करत असताना ज्यावेळेस आपण नामनिर्देशन फॉर्म भरतो त्या फॉर्म मध्ये श्री असतं, मिस्टर असतं, श्रीमती असतं किंवा सौ असतं. त्यामुळं हे कारण काही रिजेक्ट होण्यासारखं नाही आहे. आणि दुसरं जे कारण त्यांनी सांगितलं तर वयाबद्दलचं, आम्ही स्पष्टपणे त्याच्यामध्ये राऊत साहेबांनी त्यांचं वय 56 आहे असं त्यांनी दाखल लिहिलेलं होतं. आणि तिसरा मुद्दा जो होता त्यांनी म्हणलेलं होतं की आमदार निवास वापरले का, परंतु त्यांनी आमदार असताना त्यावेळेस आमदार निवास त्यांनी वापरलेला नाही, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही असं आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर युक्तिवाद केला. आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमचा युक्तिवाद मान्य केला आणि आमचा अर्ज मंजूर केला. तर निकाल द्यायला आता 8:15 वाजले. एवढ्या उशीर, एवढं मोठा विषयच नव्हता, का बरं एवढा उशीर लागला असं वाटतंय. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सुरुवातीला ज्ञानदेव वाघमोडे यांनी एक अर्ज दाखल केलेला होता. अशोक ज्ञानदेव वाघमोडे यांनी एक अर्ज दाखल केलेला होता, परंतु या अर्जामध्ये त्यांनी जवळजवळ 7 ते 8 पेक्षा जास्त सूचक यांच्या बोगस सह्या केलेल्या होत्या. आणि त्यांचं सूचक म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य यांची नावे लिहून त्यांच्या सह्या केलेल्या होत्या. आम्ही त्यावरही देखील आक्षेप नोंदवला आणि सर्व जे काही भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक, सोलापुरातले 2 अकलूजचे नगरसेवक आणि बाकी सांगोल्याचे जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. आणि जी सही आहे प्रतिज्ञापत्रावरची सही आणि त्यांनी जी दाखल केलेली होती त्याच्यावरची सही याच्यामध्ये तफावत होता. आमचं म्हणणं हेच होतं की त्यांनी आमची कोणतीही परवानगी न घेता आमच्या बनावट सह्या केलेल्या आहे असा आम्ही युक्तिवाद केला आणि तो देखील त्यांचा अर्ज बाद ठरवला. आणि दुसरा जो आम्ही फतेपूरकर यांच्या काँग्रेसचे उमेदवार होते यांच्याबद्दल एक अर्ज आलेला होता. आणि या अर्जामध्ये त्यांनी सूचक म्हणून पंढरपूरचे भोसले नगरसेवक यांची सूचक म्हणून सही घेतलेली होती. आणि स्वतः भोसले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये ही सही माझी नाही आहे आणि माझी सही वेगळी आहे आणि माझ्या परवानगीशिवाय ही सही माझी बनावट केलेली आहे असा त्यांनी शपथपत्र दिलं. आणि या शपथपत्रा वर जोरदार युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादा अंतर्गत लास्टला त्यांचा अर्ज हा नामंजूर करण्यात आलेला आहे. मला सांगा साहेब,
आतमध्ये रेकॉर्डिंग वगैरे काँग्रेस पक्षाने काय सबमिट केले होते का जिल्हाधिकाऱ्यांकडे? जिल्हा अधिकाऱ्यांकडे त्यांनी एक कागदपत्र म्हणजे असं काही पेनड्राईव्ह असं दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग भोसले यांचीच आहे का किंवा फतेपूरकर यांचीच आहे का हा ठरवण्याचा किंवा याचा निष्कर्ष हे संबंधित यंत्रणा हे फॉरेन्सिक लॅब हेच ठरवू शकते. आणि आजकालचं जर आपण पाहिलं तर AI च्या माध्यमातून कोणीही कोणाचा आवाज करू शकतो, कोणी लक्षात असू दे सोलापूरकर, AI किती घातक आहे आपल्याला आणि चांगलं बी तेवढंच आहे. हा सर. आणि हे दाखल करीत असताना एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे एक शपथपत्र दाखल करावं लागतं. आम्ही अशी सूचना केलेली होती आणि ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्ही जो मांडलेले मुद्दे आहे हे मुद्दे त्यांना मान्य झाले. आम्ही त्यांचा यशस्वी झालो आमचा युक्तिवाद म्हणजे सफल करण्यास आणि आमच्या बाजूने हा निकाल लागला. मला सांगा साहेब, ज्या टायमाला भोगस सह्या केले गेले, एखाद्याची हिसकावून वस्तू घेणे आणि एखाद्याला गपचूप मध्ये त्याला हिसकावून घेणे, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला? आज जे काही यामध्ये झालेलं आहे नामनिर्देशन पत्रामध्ये भाजपच्या जे काही नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांना माहितीच नव्हतं की यांच्या नावाने सही केलेली आहे. ज्यावेळेस यांना कळालं की यांचे सह्या इथे झालेल्या आहेत त्यावेळी त्यांनी स्वतःहून इथे येऊन शपथपत्र दाखल करून त्याच्या नामनिर्देशन पत्राला आक्षेप नोंदवलेला आहे. मला सांगा साहेब, एखाद्याची सही करणं, एखाद्याची सही करून एखाद्याला सबमिट करणं ही चोरी आहे असं वाटतंय तुम्हाला? ही चोरीने हा कायद्याने केलेला एक प्रकारचा गुन्हाच आहे आणि या संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावं असं वकिलांना वाटतंय. याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारीच घेतील, कारण निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या समोर जी काही मांडणी होती ती मांडणी केलेली आहे. आता याचा जे काही पुढे जे काही आदेश किंवा जे काही ऑर्डर होईल, आपण ऑर्डर पाहिलेली नाहीये, फक्त त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, त्याचं नाम लावलेलं आहे. एकदा सविस्तर आम्ही आदेश पाहू आणि आदेशानंतर आम्ही त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. नाही सर, आपण चर्चा करू सर. ऐका, तिघांची सह्या बोगस सह्या घेतले, बोगस सह्या करून तिकडे डॉक्युमेंट सबमिट केले, म्हणजे हे आमचे सूचक अनुमोदक आहेत म्हणून. मग ही फसवणूकच आहे की सर? मग त्याच्यावर तुम्ही काय युक्तिवाद केला का की बाबा यांची फसवणूक झाली आहे आणि ह्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे फसवणुकीचे, असं काय युक्तिवाद केला का तुम्ही? आम्ही आमचं जे काही म्हणणं होतं आणि जे काही शपथपत्र होतं या शपथपत्रामध्ये स्पष्टपणे या व्यक्तींना जे सूचक म्हणून ज्यांची बनावट सह्या झालेल्या आहेत त्या सूचकांनी मेहरबान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही आणि ही सही माझी नाही, आणि त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये याच्या विरुद्ध कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशाबद्दलचा आम्ही उल्लेख केलेला आहे. फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि असं ह्यांच्या पत्रामध्ये, वकील साहेबाच्या पत्रामध्ये म्हणलेलं आहे, शपथपत्रामध्ये म्हणलेलं आहे, सूचकांच्या असं म्हणलेलं आहे. आपण बघूया जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्णय देतील आणि काय युक्तिवाद झाला ते सगळेच आपल्या कागदावर येणार आहे. साहेब, काय वाटतंय साहेब? आता तुम्ही हे सगळं बघितलं, तुम्हाला काय वाटतंय? एक माणुसकी या नात्यानं काय वाटतंय? काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आता याच्यामध्ये जरी ही निवडणूक पाहिली तर या निवडणुकीला सूचक हे नगरसेवक लागतात, जिल्हा परिषद सदस्य लागतात. जर एखाद्याने निवडणूक लढवायची असेल तर त्यांना पहिलं सूचक हे नगरसेवकच असले पाहिजेत आणि कोण आपल्या बाजूने सही करते का नाही हे खात्री केली पाहिजे, अंतरच फॉर्म भरला पाहिजे. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. हे आपले राऊतांचे वकील आहेत बरं का, शैलेश पोटपाडे, आणि ह्यांनी आपल्या विधान परिषदेचे जे भाजपाचे उमेदवार आहेत राजेंद्र राऊत यांचा युक्तिवाद केलाय आणि समोरच्याचे जे अर्ज आहेत बाद करून टाकलेत. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.